भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे। तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1933 किलोमीटर लांबीचे आणि 1998 कोटी रुपयांचे रस्ते तयार केले। मात्र हे रस्ते संबंधित राजकारणी, कंत्राटदार आणि अधिकारी हे पोचण्यासाठीच होते, कारण की पालवण ते लिंबागणेश हा 24 किलोमीटरचा रस्ता आहे। हा रस्ता तब्बल 13.25 कोटी रुपयाचा रस्ता आहे। मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आलेला रस्ता आहे। सुरुवातीपासून अत्यंत बेसुमार निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे। याच रस्त्यावरून मस्के कन्स्ट्रक्शनचे खडी वाहतूक करणारे हायवे जातात, त्याच्यामुळे हा रस्ता वारंवार ठिकठिकाणी खचलेला आहे। या ठिकाणी रस्त्यावर तळ साचलेला आहे। त्याचबरोबर नळकांडी पूल फुटून या ठिकाणी भगदाड पडलेत। यामुळं संबंधित पाहिला आपण तर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। वाहन चालक असतील, शाळकरी मुलं असतील, यांची मोठी गैरसोय होत आहे। वारंवार या संबंधित प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर अधिकारी थातून मात्र दुरुस्ती करतात आणि जे कंत्राटदार आहेत मदन मस्के, त्यांचे भाऊ राजकीय पाठिंबा असल्यामुळं या प्रकारे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत। त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे, कंत्राटदारावर पुन्हा रस्ता करायला पाहिजे आणि जे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे।